Audio Jungle. Audio Jungle. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतेसाठी व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारे सर्व महामानव यांना विनम्र अभिवादन करतो. आजला या ठिकाणी अश्विनी नायकवाडे हिने जे तिच्या आयुष्यातलं यश संपादन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने तुमचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. आणि थोडासा इतिहासाचा मुद्दा मागवत आहे. तुम्हाला सर्वांना मनुस्मृतीचा ग्रंथ माहीत आहे, त्याच्याबद्दल फारसं काही सांगण्याची गरज नाही. परंतु मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या 3ऱ्या भागामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य देता कामा नये. स्त्रीने लहानपणी बापाच्या ताब्यात राहावं, तरुणपणी नवऱ्याच्या ताब्यात राहावं आणि म्हातारपणात तिने मुलांच्या ताब्यात राहावं. तिने ताब्यातच राहायला पाहिजे, कारण तिला जर स्वातंत्र्य दिलं तर त्याचा स्वैराचार होऊ शकतो. कारण स्त्री ही नादान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्त्री ही नादान आहे, स्त्री ही बदफैली आहे असं ग्रंथांचं म्हणणं आहे. या उलट बाबासाहेब तर असं म्हणतात की त्या ज्या समाजाचा उद्धार झालाय किंवा समाज प्रगतीपथावर आलाय किंवा समाज विकसित झालाय हे मी केव्हा कबूल करेल? त्या समाजामध्ये किती टक्के आणि किती स्त्रिया शिकलेल्या आहेत त्याच्यावर समाजाचा विकास म्हणतो. किती पुरुष शिकलेत याच्यावर नाही, स्त्रिया किती शिकल्यात याच्यावर मी त्याचं मोजमाप करतो. आता दोन्ही जर गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्यावरती पगडा हा जास्तीत जास्त मनुस्मृतीचा, देवाधर्माचा, सगळ्यांचाच. त्याच्यात असंही सांगितलेलं आहे, अनिताताईंनी ही मुलाखत घेतली, हा अधिकार अनिताताईला नव्हता. अश्विनीला शिकायचा अधिकार नव्हता, आकाला गाण्याचा अधिकार नव्हता, मुळात कुठलाच अधिकार इथे नव्हता. उलट ते असं सांगत होते की स्त्री शिकलीच नाही पाहिजे, स्त्री शिकलीच नाही पाहिजे, शिकली तर धर्म बुडेल. विशेषतः स्त्रीने जर शिक्षण घ्यायला सुरुवात केली तर धर्माचा ऱ्हास होईल, धर्माचा नाश होईल. शिकलेल्या बाईने जर स्वयंपाक केला, शिकलेल्या बाईने जर स्वयंपाक केला तर भात शिजण्याच्या ऐवजी त्याच्यात आळ्या तयार होते, त्यांचं आहे. आणि शिकलेल्या बाईने जर लग्न केलं तर 6 महिन्याच्या आत तिचा नवरा मरणार. हे त्यांचे वेगवेगळे धर्मग्रंथ असं सांगतात. आपण हा विचार करतो, बाबासाहेबांना हा विचार का करावासा वाटला? बाबासाहेब का विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत दक्ष आहेत? छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांच्या बाबतीत का दक्ष आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्यांच्या सुनेला सही आणि शिक्क्याचे अधिकार दिले होते. येसुबाईला, संभाजीराजांच्या बाईला अधिकार दिले होते तिला. म्हणजे ते अधिकार असे म्हणजे कमिशनरचे अधिकार, म्हणजे एका परगण्याचा अधिकार. परगणा म्हणजे आजच्या भाषेत आपण जिल्हा म्हणूया, त्याचा अधिकार म्हणजे ती कमिशनर किंवा कलेक्टर असा शिवाजी महाराजांनी पहिला नियम मोडून काढला. आणि शिवाजी महाराजांनी नाही जुमानलं नाही, इथल्या व्यवस्थेला अजिबात जुमानलं नाही. तो आदर्श बाबासाहेबांनी कायद्याच्या रूपात आपल्यापर्यंत आणलेला आहे. मुळात इथली व्यवस्था ज्या पद्धतीने स्त्रियांचा अपमान करण्याचा विचार करते किंवा इथली व्यवस्था स्त्रियांना ज्या पद्धतीने तुच्छ मानते, काहीही जरी झालं, आणि वाईट याची गोष्ट आहे परत की काय त्या बाईला जगणं फार मुश्किल करून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहित नसेल, कोणी पूर्वीच्या लोकांनी शिसमचं झाड पाहिलं असेल, शिसमचं लाकूड,
शिसम जे असतं शिसमचं लाकूड ते प्रचंड जड असतं, दगडासारखं जड असतं. जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल, मला माहिती, जड असतं चांगलं. तर पूर्वी बाईच्या पायामध्ये तो मोठा ठोकळा, 2 ठोकळे 2 पायात ते बांधायचे आणि तिला घरात ठेवायचे. तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेला घराचा उंबरठा हा उंच असायचा, मोठा असायचा, जेणेकरून तिला तो ठोकळा उचलता येणार नाही आणि बाहेर तिला पडता येणार नाही, आणि पडलीच तर तिला चालता येणार नाही. काय अन्याय होता हा, बघा तुम्ही कशा पद्धतीचं. तेव्हा ती घरातून बाहेर पडायची नाही, फक्त नवऱ्याशी शरीर संबंध ठेवणे, त्याला मुलं पैदा करून देणे, एवढाच तिला अधिकार होता. दुसरा अधिकार अजिबात नव्हता. बाई जर शिकली तर धर्म बुडणार हे ठरलेलं होतं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यावेळच्या समाजानं याच्यावरती चिकित्सा केली नाही, चिकित्सा झालीच नाही. मग ही चिकित्सा केव्हा सुरू झाली? तर ही चिकित्सा बुद्धाच्या काळात सुरू झाली. बुद्धाच्या काळात ही चिकित्सा सुरू झाली. भगवान बुद्धाचं शेवटचं प्रवचन वैशालीला झालं, कुटागार विहारामध्ये. भगवान बुद्धाचं शेवटचं प्रवचन कुटागार विहारात झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवान बुद्ध राजगीरवरनं वैशालीला आले. भगवान बुद्ध राजगीरवरनं वैशालीला आले. राजगीर ते वैशाली हे जवळजवळ 450 किलोमीटर अंतर आहे. भगवान बुद्ध आलेले तिथे. त्याच वेळेला भगवान बुद्धाची पूर्वाश्रमीची बायको यशोधरा आणि जिने त्याला जगवलं त्याची ती आई महाप्रजापिता गौतमी. या दोघी 500 महिला घेऊन अगोदर कुठे गेल्यात? राजगीरला गेले. राजगीरला गेल्यावर त्यांना कळालं की भगवान बुद्ध इथून वैशालीला गेले. त्या 450 ते 500 किलोमीटर अंतर पार करून पायी 500 महिला कुठं आल्या? वैशालीला आल्या. भगवान बुद्धाचं ते शेवटचं प्रवचन होतं. वैशालीचं प्रवचन शेवटचं प्रवचन झालं. सगळ्या स्त्रिया बाहेर बसल्या होत्या, त्यांनी ते ऐकलं, पण भगवान बुद्धाचं लक्ष नव्हतं. मग यशोधराने आनंदाला बोलवून घेतलं आणि आनंदाला सांगितलं की आनंदा, आम्हाला भगवान बुद्धाचं दर्शन घ्यायचं आणि आम्हाला भगवान बुद्धाकडे एक मागणी करायची. तर आनंद म्हटलं, काय मागणी? मला सांगा, मी तुम्हाला भगवान बुद्धापुढे ती मांडतो. तर म्हणले, काय नाही, आतापर्यंत स्त्रियांना ज्या पद्धतीने इथल्या व्यवस्थेने वागवले तर आम्हाला ते मान्य नाही. आता भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झालेत, याचा अर्थ त्यांना सगळ्यांच्या दुःखाची जाणीव आहे, दुःखाची कल्पना आहे. तर आता काही करा, आम्हाला भगवान बुद्धाकडे घेऊन चला आणि आम्हाला भगवान बुद्धाला विनंती करायची की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व हा जो तुमचा विचार आहे, हा सांगण्यासाठी आम्हाला तुम्ही धम्मात सामावून घ्या. म्हणजे स्त्रियांना सुद्धा तुम्ही धम्मात सामावून घ्या, म्हणजे स्त्रियांना सुद्धा चिवर घालण्याची परवानगी द्या, स्त्रियांना सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची परवानगी द्या, स्त्रियांना सुद्धा हिंडण्याची परवानगी द्या. असा विषय त्यांनी मांडला आणि आनंदानं तो सांगितला. तथागतांना येऊन सांगितलं. तथागतांनी प्रथमतः नाकार दिला. नाकार 2 कारणासाठी दिला. 2 कारणासाठी म्हणजे असं की एकदा अंगावर चिवर घेतल्याच्या नंतर तुम्हाला मोह, माया, प्रेम ह्या ज्या सगळ्या गोष्टी घरातल्या त्या सगळ्या काय करावं लागतील? तुम्हाला बंद करायला लागतील, तोडाव्या लागतील. स्त्री हे एक असं मन आहे, स्त्री एक निसर्गानं बनवलेली अशी शक्ती आहे, तिच्यामध्ये निसर्गानं भरभरून प्रेम दिलेलं आहे, तिच्यामध्ये भरभरून करुणा दिलेली आहे, तिच्याकडे माया दिलेली आहे. आणि स्त्री लवकर
तो मायाजाल सोडू शकत नाही, मग धम्माचा काय होईल? पुन्हा अपमान होईल. म्हणून तिथे एक नाकार दिला. आणि दुसरं कारण असं होतं की सगळ्यात महत्वाचं, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं, कुठलंच वाहन नव्हतं, बैलगाडी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. त्यावेळेला बनतेंना कसं हिंडावं लागत होतं? अर्थातच पाहिजे. भगवान बुद्धाला असं वाटलं की जर उद्या स्त्रियांना परवानगी दिली आणि त्यांनी जर अंगावर चिवर घेतलं तर भगवान बुद्धाचा आदेश काय होता? बनतेंना सगळ्यांना आदेश काय होता? चरत भिकवे चारिकम, हे की नाही? की भिकूंना तुम्ही काय करा? चालत राहा, चारिका करत राहा. का? बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी तुम्हाला हिंडावं लागणार आहे. भगवान बुद्धाला नेमकी ती अडचण होती की स्त्रिया हिंडू शकतील समजा, परंतु इथला धर्म स्त्रियांना संरक्षण देऊ शकणार नाही. कारण इथला धर्म स्त्रियांना तुच्छ मानतो, तिला उपभोगाची वस्तू मानतो. आणि मग अशा स्त्रियांना जर बाहेर पडायची पाळी आली तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ शकतो. त्या दोन गोष्टी भगवंताच्या डोक्यामध्ये होत्या. म्हणून भगवंतानं पहिल्यांदा स्पष्ट नाकार दिला की नाही, स्त्रियांना बौद्ध धर्मामध्ये सध्या तरी नाही. नाकार दिला म्हणजे अगदीच टोकाची भूमिका घेतली असं नाही, पण सध्या तरी नाही, सध्या तरी नाही. हा निर्णय जेव्हा यशोधरेला सांगितला, यशोधरेला जेव्हा निर्णय सांगितला तो महाप्रजापिता गौतमीने ऐकला. आनंद त्यांच्या खाली बसला. तर त्यावेळेला यशोधरेचे पाय सुजलेले होते, महामायेच्या पायातून रक्त येत होत. आनंदाने ते पाहिले. ते पाहून यशोधरा आनंदाला म्हणाली की काहीही करा, पण बाकीच्यांचं सोडा, मला आता या जीवनाचा काय आलेला आहे तिटकारा वाटतो, मला धम्मच घ्यायचा आहे. नाहीतरी एका मुलाच्या नंतर, माझ्या एका मुलाच्या नंतर सिद्धार्थ निघून गेला. आता सिद्धार्थ 80 वर्षाचा झालाय. मी एकाकी जीवन काढलेलं आहे. माझ्या आयुष्याचं मला सोनं व्हावंसं वाटतं. म्हणून उरलेलं जे माझं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू द्या, कल्याणकारी विचार देऊ द्या, मोहमायातून माणसांना बाहेर काढून त्यांना सन्मार्गाला मला लावू द्या, त्यासाठी माझी अपेक्षा आहे. आणि मग हा आनंद बुद्धाकडे आला आणि बुद्धाला त्यांनी फार वेगळ्या भाषेत सांगितलं, हे तथागता, हे तथागता, तुम्ही जन्मल्याच्या नंतर 7व्या दिवशी तुमची आई वारली. पण आई म्हणून जिने तुमचा सांभाळ केला, आई म्हणून जिने आपलं दूध पाजलं, आई म्हणून तिने तुम्हाला जी माया दिली, आई म्हणून जी माया दिली त्याच्यातून तुम्ही मोठे झाला. किमान आपण त्या आईचे उपकार कसे फेडता येतील याच्याबद्दल जरूर विचार करावा. हा एक भाग. आणि दुसरा भाग की राणी यशोधरा जेव्हा तुम्ही घर सोडलं तेव्हा राणी यशोधरा 25 वर्षाची होती. आता तिचंही वय जवळजवळ 70 आहे, 60 ते 70 आहे. तिने असंच अख्खं आयुष्य काढले. निदान या दोघींच्या आयुष्याचा तरी विचार करा. आणि मग तथागत म्हणाले, आनंदा, तू म्हणतोस हेही तितकंच खरं आहे. आणि मग विधीपूर्वक कुटागार विहारामध्ये विधीपूर्वक स्त्रियांना कुठं घेतलं? धम्मात घेतलं. ज्या दिवशी भगवान बुद्धानं स्त्रियांना धम्मात घेतलं, ज्या दिवशी भगवान बुद्धानं स्त्रियांना धम्मात घेतलं त्या दिवसापासून समस्त स्त्रियांच्या आयुष्याचा मार्ग मोकळा झाला, अन्यायाचा मार्ग मोकळा झाला, शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याच्यातला स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना नीट समजून आला आणि स्त्रिया मुक्त झाल्या. या मुक्त झालेल्या स्त्रिया आता पुढे मग राणी यशोधरेने काय केलं वगैरे हा फार पुढचा इतिहास त्याने सांगितलं.
परंतु भगवान बुद्धानं जगात पहिल्यांदा स्त्रियांनाही स्वातंत्र्य हवं हा विषय जेव्हा भगवान बुद्धाने त्या विहारात मांडला, ते भगवान बुद्धाचं ते प्रवचन ऐकून आईच्याही आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या बायकोच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 250 ते 300 महिलांना भगवान बुद्धाने काय केलं? दीक्षा दिली. भगवान बुद्धानं दीक्षा दिली. भगवान बुद्धाचा हा विचार कालांतरानं अर्थात सावित्रीबाईंनी, ज्योतिबांनी स्वीकारला. आता जेव्हा त्यावेळेला लहान मुलगी असेल, म्हणजे साधारण 7-8 महिन्याची मुलगी असेल, फार फार तर 1 वर्षाची मुलगी, अशा मुलीचं लग्न लागलं जायचं. अशा मुलीचं लग्न लावलं जायचं. आणि जेव्हा ती फ्रॉक घालणाऱ्या वयात येईल, आणि त्यात फार जबाबदारीने बोलतो मी, जेव्हा ती फ्रॉक घालणाऱ्या वयात येईल त्यावेळेस कदाचित तिचा नवरा मेलेला असायचाही. मग ज्यांचा नवरा मेला अशा पोरीचं आयुष्यभरासाठी तिचे केस काढून टाकायचे. केश वपन त्याला म्हणतात. केस काढून टाकायचे, तिच्या अंगावर पांढरे कपडे द्यायचे आणि तिला विधवा म्हणून आयुष्यभर असंच राहावं लागायचं. बरं, नुसतं असंच नाही, निसर्ग नियमाप्रमाणे तिच्यावर बलात्कार सुद्धा व्हायचे. म्हणजे तिचं आयुष्य पुढचं कसं असणार आहे याच्याबद्दल तुम्ही तुमच्या परीने विचार करा. तिकडे मी खोलात जात नाही. मग अशा पद्धतीचं जीवन त्यावेळेला स्त्रिया जगत होत्या. विशेषतः एकदा तुम्हाला बालगंधर्व थिएटर माहिती आहे पुण्यातलं? त्याच्या पाठीमागे नदी आहे आणि नदीच्या पलीकडल्या बाजूला ओंकारेश्वराचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? ओंकारेश्वराचं मंदिर आहे. एक मुलगी शनिवार पेठेतून पळत जीव द्यायला येत होती. कुठे? ओंकारेश्वरला. एका मुसलमान कार्यकर्त्यानं पाहिलं आणि तो पळत गज पेठेत आला आणि फुल्यांना सांगितलं की एक मुलगी जीव द्यायला पळती, मला तिच्यावर संशय आहे, ती नक्की जीव द्यायला पळालेली. फुले खूप जोरात पळत गेली. आता तिनं ओंकारेश्वराच्या डोहात उडी मारायची, तेवढ्यात फुलेंनी तिला अडवली. ती म्हणली मला मरू द्या, माझं आयुष्य बर्बाद झालंय, मला आता मरू द्या. फुले म्हणले अगं आयुष्य फार सुंदर असतं, एवढ्यात तू मरू नकोस. तू जर मला खरं सांगितलंस तर मी तुला तुझ्या संकटातून बाहेर काढेन. तुम्ही काय काढणार हो बाहेर? मला काय काढणार बाहेर? नाही म्हणले, तुम्हाला सांगून बघ. मग तिने सांगितलं की मी 5-6 महिन्याची मी काय आहे, गरोदर आहे. काय आहे? 5-6 महिन्याची गरोदर आहे. म्हणले मग चांगली गोष्ट आहे ना, तू गरोदर आहेस तर त्या गर्भाला जन्म देणं हा त्याचा अधिकार आहे आणि त्याला जन्माला घालणं हे तुझं कर्तव्य आहे. आई पण तुला पाहिजे ना. म्हणली तसं नाही, हा जो गर्भ माझ्या पोटात वाढतोय हा माझ्या सख्या जवळच्या नातेवाईकाकडनं झालेला आहे. तो म्हणले कोण नातेवाईक? तर तिने सांगितलं थोरला चुलता. लक्षात घ्या. तसंच फुल्यांनी तिला घरी आणलं. सावित्रीबाईने दरवाजा उघडला आणि उघडल्याच्या नंतर सावित्रीबाई पुढे तिला उभी केलं आणि सावित्रीला सांगितलं, सावित्री, या मुलीचं नाव काशी. या मुलीचं नाव काय होतं? या मुलीचं नाव म्हणे काशी. ही जीव द्यायला चालली होती. तर सावित्रीबाई म्हणाले, अहो बाईच्या तर कपड्याला कुंकू नाही, बाईच्या गळ्यात तर मंगळसूत्र नाही, बाई तर पोटूशी दिसते, हे कसं काय? मग फुल्यांनी तिला सगळं सविस्तर सांगितलं. आता सांगितल्याच्या नंतर फुल्यांनी तिला आणि सावित्रीबाईंनी, बघा स्त्रियांचा उद्धार कसा झालेला आहे. काय फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी त्याला घरी ठेवून घेतला आणि त्याला सांगितलं आता 4-5 महिने झालेले आहेत, अजून 2-4 महिन्यानंतर तू बाळा खुशी
तर तू आमच्याकडेच राहा, आम्ही तुझं बाळातपण करतो, आम्हालाही मुलबाळ नाही, आम्ही तुझं बाळातपण करतो. तिलाही बरं वाटलं, आई मिळाल्यासारखं झालं, बाप मिळाल्यासारखं झालं. आणि शनिवार पेठेतून गंज पेठेत आली. 2 टोक आहेत, गंजपेठ एका बाजूला, शनिवार पेठ एका बाजूला. मग ती बाळात झाली, तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर फुलेंनी सांगितलं, हे बघ म्हटले, तुला जर वाटत असेल तर तुझा हा मुलगा तू घेऊन जाऊ शकतेस, पण तुला जर वाटत नसेल का हा मुलगा नको बरोबर, तर तो मुलगा तू इथे ठेव. आणि तुलाही इथे राहायचं असेल तर तूही राहा, आणि जायचं असेल तर खुशाल जा, पण आता जीव द्यायचा नाही, कारण तुला अधूनमधून मुलाला भेटायला यावं लागेल. का? तुझ्या पोटचा गोळा आमच्याकडे वाढतोय, निदान त्याच्या मायेपोटी तरी तुला यावं लागेल. ठीक आहे. मग मुलाला ती ठेवलं आणि निघून गेली. 1-1.5 महिन्यानंतर निघून गेल्याच्या नंतर 1-1.5 महिन्यानंतर फुलेंनी आपल्या घरावर बोर्ड लावला. काय बोर्ड लावला माहितीये का? बोर्ड असा लावला, आडल्या नडलेल्या स्त्रियांचं आश्रयस्थान. काय? आडल्या नडलेल्या स्त्रियांचं आश्रयस्थान, 395 गंजपेठ, असं बोर्ड लावला. आणि खाली टीप लिहिली, कुठल्याही स्त्रीने, आडलेल्या कुठल्याही नडलेल्या कुठल्याही स्त्रीने इथे येऊन बाळांत व्हावं, वाटलं तर लेकरू घेऊन जावं, नाही वाटलं तर आमच्याकडे ठेवावं. काय सांगू तुम्हाला, ते सांगताना आमच्या सारख्याला सुद्धा फार काळजाला आमचे हे होतं. मी पुरुष असून हे जेव्हा मांडतो, मला सुद्धा काळजाला फार हे होतं, कारण माझा जन्म आईच्या पोटी झालाय, मला बहिणी आहेत. 2 महिन्यानंतर फुल्यांच्या घरी जवळजवळ 34 महिला आल्या, आणलेल्या 34. पण अभिमान वाटतो, या 34च्या 34 त्या आमच्या नव्हत्या बरं, त्या मारामांगाच्या नव्हत्या, मराठ्याच्या नव्हत्या, मुसलमानाच्या नव्हत्या, तेल्या तांबळीच्या नव्हत्या, काही कड्याच्या नव्हत्या. त्या कोणाच्या होत्या? शनिवार पेठ म्हणल्या तर कोणाच्या असतील? असो, मला असे अस्पृश्य नाव तोंडात घ्यायला बरं वाटत. फुल्यांनी तो प्रकार सुरुवातीला केला. नंतर फुल्यांच्या डोक्यात आलं की आपण असं करूयात, ह्या जर बाया जर शिकलेल्या असत्या, ह्या ज्या बलात्कार झालेल्या बाया आहेत, ह्या जर शिकलेल्या असत्या तर यांनी काहीतरी प्रयत्न केला असता स्वतःला वाचवण्याचा, त्याला अक्कल तरी आली असते, त्यांनी धर्मग्रंथ वाचले असते, वाचल्याच्या तर धर्मग्रंथ किती चुकीचे आहेत हे त्यांना ठरवता आलं असतं, पण यांना शिक्षण नाही. तेव्हा एक दिवस काय झालं, दुपारची वेळ होती, फुले शेतात काम करत होते. सावित्रीमाई आपली नवऱ्याला भाकर तुकडा घेऊन वावरात गेली, नवऱ्याला भाकर घातली झाडाखाली बसून, आणि ज्योतिबा उठले. ज्योतिबा उठ म्हणले, सावित्री उठ. उठले. ज्योतिबाच्या हातात काठी होती लांबलचक, ज्योतिबाच्या हातात लांबलचक काठी होती. म्हणले, बघ आता मी काय करतो ते बघ. तिला वाटलं हातात काठी, नवऱ्याने उठवलं, म्हणलं नवरा मारणार, आता काय चुकलंय माझं बाबा. त्यावेळेला बायकोला मारणं हा फार मोठा अधिकार असायचा, आणि इतर नालायक लोकांनी पाहून सुद्धा काय म्हणायचं, त्याची बायको, आपल्याला काय करायचं. पण आज तसं नाही. आपल्या बापाने डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट टाकला, घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा टाकला, म्हणजे घरात तिचा अपमान जरी कोणी केला तर त्याच्यावर केस होती, माहिती का. आता घरात जर बाईवर अन्याय झाला तर तिची केस दाखल होते, त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात, घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा आपल्या बापाचा आहे. असो, पण घाबरत सावित्रीबाई पण उभी राहिली. म्हणले, हे बघ जमीन कशी सपाट झाली ना, आता पेरायला हरकत नाही. म्हणले, हो पेरायचंय, पण पेरायच्या अगोदर मी एक गोष्ट करतो. म्हणले काय? सावित्री, आज माझा निर्णय झाला. मला लोक नावं ठेवतील, मला लोक मारतील, मला लोक नावं ठेवतील, मला मारतील, मला शिव्या घालतील, माझ्यावर थुंकतील, कोणी कचरा टाकल, काही करल, पण मला क्रांतीचा मार्ग सापडलेला आहे. काय म्हणतात फुले?
मला क्रांतीचा मार्ग सापडलेला आहे, जो 2500 वर्षापूर्वी बुद्धाला सापडला तो मला आज सापडलेला आहे. अहो म्हणली काय क्रांती, काय बुद्ध, काय सांगतो तुम्ही, रस्ता सापडला. हा म्हणले आता आपल्याला पुढच्या मुली नासू नयेत, भविष्य काळातल्या मुली नासू नयेत, त्यांची केस काढली जाऊ नये डोक्याची, आणि त्यांना रणके पण जिवंत असताना येऊ नये, त्या सन्मानाने जगाव्या, चांगल्या साड्या घालून जगाव्यात, समाजात वावराव्यात. म्हणून आपल्याला मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. सावित्रीबाई म्हणाली तुम्ही शिकताय नव, कशाला दुसऱ्याच्या शिक्षणाच्या भानगडीत पडता. म्हणजे नाही सावित्री, अगं त्या बामणांच्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय, त्यांचा शब्द आहे, काय लिहिलंय हे लेकीबाळींना कळत नाही. त्या बलात्काराला बळी पडतात, हे आयुष्य उद्ध्वस्त करतात. आपल्याला त्या लेकीबाळींसाठी, उद्याच्या लेकीबाळींसाठी आपल्याला केलं पाहिजे. आतापर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला ते गेल्या समजा, पण उद्याच्या लेकरांना आपल्याला शहाणं करायचं. मग म्हणले काय करायचं काय म्हणून. नाही म्हणले त्यांच्यासाठी शाळा काढायची आणि तिथं शिक्षिका म्हणून तू जायचंस. सावित्रीबाई काय म्हणले, या बाया असं काय सांगू नका, मी काय शिकणार नाही. तुम्ही शिकलायसा ना, 7वी झाली तुमची, मग 7वी म्हणजे त्यावेळेला वर्नाकुलर फायनल, म्हणजे मुख्याध्यापकाची पोस्ट, प्राचार्यांची पोस्ट आणि वर्नाकुलर. म्हणजे फुल्यांचं इंग्रजीचं अक्षर इतकं भन्नाट होतं, इतकं भारी होतं, काय सांगू, प्रचंड सुंदर. बाबासाहेबांसारखं मोठ्याच अक्षर होतं फुल्यांचं इंग्लिश मध्ये. बाबासाहेबांची रायटिंग जर तुम्ही पाहिली ना आणि फुल्यांची रायटिंग पहा, तुम्ही बाबासाहेबांची रायटिंग आणि फुल्यांची रायटिंग पहा, तुम्हाला तिळमात्र फरक जाणवणार नाही. आपल्या बापानं आपल्या गुरुचं असं अनुकरण केलंय, असं अनुकरण केलंय की शब्दाला सुद्धा आपला बाप चुकला नाही. आणि मग त्यावेळेला फुले तिला म्हणतात की आता आपल्याला मुलींसाठी शाळा काढायची आणि तू शिकायचंच. ती म्हणली तुम्ही मला काही सांगू नका, तुम्हाला शिकायचंय तुम्ही शिकवा, तुम्हाला शाळा काढायची तुम्ही शाळा काढा, पण मला त्याच्यात काय घेऊ नका. फुले परत म्हणाले नाही, म्हणजे सावित्री तुला शिकावं लागेल, कारण मी जर मुलींना शिकवायला लागलो तर इथली व्यवस्था मला बदनाम करतील, मला शिव्या घालतील. हा श्रीलंपट आहे, हा नालायक आहे. बरं शाळा कधी कधी उशिरा सुटणार, पाऊस यायला लागला, मग मला उशिरा जावं लागेल, मग मला नावं ठेवतील. ती म्हणली हे पहा, 5-50 सोडून तुम्ही 100 भाकरी थापायला लावा, थपा थपा थापून तुम्हाला देईल, हे शिक्षणच मला सांगू नका. तरी तिचा नाकारच. आणि मग फुले तिला म्हटली सावित्री एक लक्षात घे, सावित्री एक लक्षात घे, आपण शेतात उभे आहोत, आपण शेतात उभे आहोत. ज्वारीच्या एका दाण्यानं जर स्वतःला गाडून घेतलं नाही तर उभं कणीस निर्माण होणार नाही. तुला ना मला गाडून घ्यावं लागणार आहे. कशी तरी ती तयार झाली. ठीक आहे बाय म्हणले, आता चाललंय तुमचं तर सांगा म्हणले काय करायचं. काय नाही म्हणले, हातात काठी होती ना, हातात काय होती, काठी होती. मग त्या काठीनं मस्तपैकी टेबल प्लॉट झालेल्या जमिनीवर पहिल्यांदा फुल्यांनी काय केलं माहिती, पहिली शाळा, स्त्रियांची पहिली शाळा बघा, असा अर्धा काढला फुल्यांनी, त्याला जोडून दुसरा अर्धा काढला, त्याच्यामध्ये बघी रेष मारली, त्याच्या इकडे रेष मारली आणि वरून एक रेष मारली. काय झालं, म्हणले म्हण याला म्हणली बर म्हणले मग दुसऱ्या दिवशी तिला सांगितलं होतं तू आता हे दिवसभर कर म्हणलं, तू जोपर्यंत ज्योतिबा शेतात काम करतायत तोपर्यंत काय चाललंय, अर्धा चंद्र आडवा, दुसरा अर्धा चंद्र आडवा, एक रेष, उभी रेष, डोक्यावर रेष. दुसऱ्या दिवशी सोपं झालं. दुसऱ्या दिवशी सांगितलं आता तू काय कर, फक्त त्याच्या पुढे अजून एक रेष मार. काय झाला, आ. पण अ आणि आ हे शिकायला सावित्रीबाईंना जवळजवळ 7 दिवस गेले. किती दिवस गेले, 7 दिवस गेले अ काढायला. आणि 7 दिवसानंतर जी प्रॅक्टिस करायला लागले, मग अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा स्वर सगळे माहीत झाले. मग व्यंजनाला सुरुवात झाली. क ख ग घ च छ ट ठ द ध प फ ब भ य र ल व स स ह ळ ञ.
ते सगळं शिकले. मग काना मात्रा उकार वेलांटी अनुसार सगळं यायला लागलं. आणि त्या दिवशी माझी माय सावित्रीच्या हातातली पुस्तकं सावित्रीशी बोलायला लागली. पुस्तकं कोणाशी बोलायला लागली? सावित्रीशी बोलायला लागली. आणि एकदाची ज्योतिबाची सावित्री काय झाली? शिकली. एकदाची ज्योतीची सावित्रीबाई सगळं शिक्षण समजून घेतलं आणि तो दिवस उगवला. तो दिवस होता 1 जानेवारी 1848. 1 जानेवारी 1848 ला पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा निघाली. 7 मुली होत्या. त्यातलं मराठ्याच्या 3 होत्या. धनगराची एक, मुसलमानाची एक, मातंगाची एक, आपली एक. अशा शाळा सुरू झाल्या. तर बामणाला मोठं कौतुक वाटलं पुण्यातल्या, किंवा अशी कशी येडी बाई, आम्ही सांगतोय स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणायचं नाही, इथं डायरेक्ट शिक्षण द्यायला लागले, म्हणजे धर्माचा लय मोठा हातमान आहे. मग सगळ्यांनी कंडी केली आणि ठरवलं तिला त्रास द्यायचा. आता कसा त्रास दिला हे सगळ्यांना माहिती, ते काय सांगत नाही. पण एक दिवस नेमकं काय झालं की सावित्रीबाई चालली होती. चालता 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 एका बाईने वरून पाण्यामध्ये मुलाची संडास डबड्यात मिक्स केली आणि ते पाणी कोणावर टाकलं? सावित्रीबाई शिकून घरी आली आणि घरी आल्यावर नवऱ्याला सांगितलं, अहो आतापर्यंत शेण फेकीत होते, आतापर्यंत चिखल फेकीत होते, पण आज काय फेकलं काय म्हणे, लईच घाणवाशी. मग फुले म्हणाली, एक काम कर, उद्यापासून दुसरी साडी घेऊन जा. बरोबर आतमध्ये गेलीस ती साडी घालायची आणि घाण साडी परत येताना बाहेर घालायची. तसंही केलं तरी शाळा चालूच राहिली. आणि मग पुण्यामध्ये क्वार्टर गेट म्हणून एरिया आहे बघा, जिथं लक्ष्मी रोड संपतो ना त्याच्या बाजूला क्वार्टर गेट आहे. क्वार्टर गेट आहे असं ते क्वार्टरचा रोड झालेला, ते क्वार्टर गेट आहे. बाजूला चर्च आहे, इकडच्या बाजूला DCM सोसायटीचं शाळा आहे मोठी, महर्षी शिक्षण महर्षी ते त्यावेळेचे विरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांची संस्था आहे. आणि त्या क्वार्टर गेटला काय एक जण आडवा झाला. आता आडवा झालेला हा काय आपला नव्हता, दुसऱ्या जातीचा नव्हता, तो कुठल्या त्याचा असेल, ठरलेल्या जातीचे लोक, उच्च जातीचे लोक. आणि मग तो काय म्हटला माहिती का? तो काय म्हटला, सावित्री तुझं हे शिक्षणाचं खूळ तू बंद कर, आणि जर नाही बंद केलंस तर आज तुझी मी इज्जत घेणार आहे. काय म्हटलंय? तुझी इज्जत घेणार आहे. आजच्या बायांनी, आजच्या मुलींनी त्या हरामखोर देवांना घाबरण्यापेक्षा कसं उभं राहिलं पाहिजे, तो पहिला धडा सावित्रीने दिला. सावित्रीबाई त्याच्या तोंडाकडे पाहत राहिली, 3 पावलं पाठीमागे सरकली, पायातलं पायतान हातात घेतलं आणि मग त्याला म्हणाली, कारण माई इज्जत म्हणजे का तो बापाची इस्टेट वाटली व्हाय ना. सनसिरी मुस्काडात थडा थडा 2-4 मारल्या. 2-4 जेव्हा मारल्या तेव्हा अख्ख्या पुण्यात बोबाटा झाला. अरे बाई का भितडे, बाई का भितडे. गड्याला मारलं तिने, गड्याला मारलं. प्रचार वाईट झाला. पण तिथून पुढं प्रत्येक पुरुष सावित्रीबाईला घाबरायला लागला. हे आपल्याला समजलं. सावित्रीबाईची शाळा तपासायला जेव्हा इंग्रज सार्जंट आला, बाकीच्या शाळा त्यांनी तपासल्या आणि सावित्रीबाईच्या शाळेमध्ये तपासायला आल्याच्या नंतर सगळ्या मुलींनी अशी परफेक्ट उत्तर दिली, इतकी सुंदर उत्तर दिली. आता इंग्रज लोकांच्याकडे त्यांच्याकडे जास्त काय असतं माहिती तुम्हाला? चॉकलेट. त्यांनी आपल्या पोटाच्या खिशातून चॉकलेट काढले, प्रत्येक पोरीला चॉकलेट द्यायला लागला. पहिल्या 3-4 पोरीने चॉकलेट घेतलं, 5वी पोरगी काय चॉकलेट घ्यायना. 5वी पोरगी चॉकलेट घ्यायना. त्यांनी विचारलं, हे खूप गोड आहे, चांगलं आहे, मुलांना आवडतं, तू का घेत नाही? म्हणजे नो सर. पोरगी इंग्लिश बोलते. नो सर, डोंट गिव्ह अस द चॉकलेट. आम्हाला चॉकलेट देऊ नका, आम्हाला चॉकलेट देऊ नका. गिव्ह अस द बुक्स. आम्हाला काय करा, पुस्तकं द्या. कारण आमच्या सावित्रीबाई जवळ आम्हाला पुस्तकं घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. आम्हाला वह्या द्या, आम्हाला पुस्तकं द्या. त्या वेळेला त्या इंग्रजी सार्जंटनं त्या शाळेला 1 नंबर दिला, 1 नंबर. आणि सावित्रीबाईच्या त्या शाळेतून
सावित्रीमाईच्या त्या शाळेतून पहिली एक मोठी लेखिका तयार झाली. मोठी लेखिका तयार झाली, तिचं नाव ताराबाई शिंदे. आणि ताराबाई शिंदेनी पहिला निबंध लिहिला त्यावेळेला स्त्री पुरुष तुलना. दुसरी शिक्षिका दुसरी बाई तयार झाली, ती मुसलमानाची फातिमा बिबी, ती शिक्षिका झाली. मातंग समाजाची मुक्ता साळवे हिने त्यावेळेला म्हणजे आजपासून नाही म्हटलं तरी 170 ते 80 म्हणजे तो पावणे 200 वर्षापूर्वी, पावणे 200 वर्षापूर्वी चौथीला असणारी ती पोरगी मातंग समाजाची मुक्ता साळवे, तिने एक निबंध लिहिला, आम्हाला धर्म नाही. आणि महारा मांगाच्या दुखण्याचं वर्णन तिने त्या निबंधात मांडलं. आणि तिने त्यावेळेला व्यवस्थेला प्रश्न विचारला की आम्हाला धर्मच नाही, आम्हाला धर्मच नाही, कारण इथला धर्म आम्हाला माणूस मानत नाही, इथला धर्म आम्हाला शिकू देत नाही, इथला धर्म आम्हाला माणसात येऊ देत नाही, इथला धर्म आम्हाला अस्पृश्य मानतो, मग आमचा धर्म कोणता? हा त्यावेळेला व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. आमचा धर्म कोणता हा विचारलेला प्रश्न आहे. आज त्या निबंधाची आठवण येते, त्या फातिमा बीबीची आठवण येते, ताराबाई शिंदे ही मराठीची होती, तिची आठवण येते. काहीही करा, फुले जे म्हणत होते की ज्वारीच्या एका दाण्यानं गाडून घेतलं तरच उभं कणीस निर्माण होईल. जर सावित्रीमाईंनी त्यावेळेला गाडून घेतलं नसतं तर आज अश्विनी MSc झाली असते का? कदापि शक्य नाही. आणि तर ताई एवढी नटून सजून आली मुलाखत घ्यायला, आणि त्या ताईला सजवता आलं असतं का? नाही हो, नाही. मला फार बरं वाटलं ते दृश्य तुमच्या दोघींचं. तुम्हाला धन्यवाद देतो, त्या दोघींना तुम्ही रणांगणात सोडलं, फार बरं झालं ते. काय स्त्रियांची मुलाखत घ्यावी, ही किती चांगला भाग आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, फुल्यांच्या नंतर महत्वाचं जे काम जर केलं असेल तर ते शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांनी त्यावेळेला स्वतःच्या विधवा सुनेला डॉक्टर केलं होतं आणि तिला परदेशातही पाठवलं. फुल्यांच्या क्रांतीची जाणीव कोणी ठेवली? शाहू महाराजांनी ठेवली. शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांनी अंमलात आणला होता, फुल्यांनी अंमलात आणला होता. आणि या दोघा तिघांचंही म्हणणं घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी हिंदू कोड बिल लिहिलं. काय लिहिलं? हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल हे कोणासाठी माहिती आहे तुम्हाला? हिंदू कोड बिल हे केवळ आणि केवळ या देशातल्या स्त्रियांसाठी. म्हणजे तिला शिक्षणाचा अधिकार कसा द्यावा लागेल, तिला शिक्षणात सवलती कशा द्याव्या लागतील, तिच्यावर अन्याय अत्याचार कसा होता कामा नये, तिला शिक्षणामध्ये नुसती प्रवेशच नाही तर तिला सवलत कशी देता येईल, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी कायद्यात आणल्या. बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल नाकारलं, कायदा तो येऊ नाही दिला. परंतु त्यावेळेला बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा राजीनामा देऊन आले स्त्रियांना हिंदू कोड बिलाच्या बाबतीत आणि विशेषतः मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात, हे आता ते ओरडायला लागले, तुम्हाला त्याच्याशी नाही मला बोलायचं, पण केवळ त्याच्यामुळे बाबासाहेब हरले आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदाचा बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि बाबासाहेब पहिल्यांदा कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरला बिंदू चौक आहे. कोणता चौक आहे? बिंदू चौक. त्या चौकात बाबासाहेबांचं स्वागत केलं मराठ्यांच्या बायांनी. आणि बाबासाहेबांसमोर येऊन त्यांनी सगळ्या बांगड्या फोडल्या. मराठा समाजाच्या बायांनी बांगड्या फोडल्या आणि बाबासाहेबांजवळ ओरडायला लागले की बाबासाहेब तुम्ही खरंच राजीनामा नको द्यायला होता, या सरकारच्या नावाने या बांगड्या फोडल्या. बाबासाहेबांचं ते कार्य, बाबासाहेबांची स्त्रियांच्या बद्दलची भूमिका आणि बाबासाहेबांची समाजाला परिवर्तन करण्याची जी भूमिका होती बाबासाहेबांची, ही त्यावेळेला कोल्हापूरचे महापौर भाई माधवराव बागल, नाव काय त्यांचं? भाई माधवराव बागल, मराठा समाजाचे, यांनी जिवंत असताना 52 साली जिवंत असताना बाबासाहेबांचा पुतळा त्या बिंदू चौकात उभा केलेला आहे. जिवंत असताना
बाबासाहेबांचा बाबासाहेब त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला पण गेले नव्हते. मला हे सांगायचंय की जी जी माणसं परिवर्तनाच्या मार्गाने जातात त्यांना नीट जगू दिलं जात नाही. त्यांच्यावर कायम संशय, तो कसा बर्बाद होईल, तो कुठे सापडेल, त्याचं कसं वाटोळं करता येईल, तो कसा मीडिया पुढे चुकीचा आहे असं दाखवता येईल, तो कशा पद्धतीने नष्ट होईल, असा प्रयत्न हल्ली लोक आता करायला लागले. कारण यांना एखादं जर काम करत असेल तर त्याची चांगली बाजू दाखवण्याच्या ऐवजी उलटी बाजू दाखवतात. अश्विनीने सांगितलं, आनंदाच्या भरात आपण कोणाला फोन करतो, आपल्या मास्तरला फोन करतो, प्राचार्यांना फोन करतो की मी पास झाले आणि आय गॉट फर्स्ट क्लास. तो फोन सुद्धा उचलू नये याचा अर्थ पिढ्या बर्बाद झाल्यात, पण माणसाच्या अंतःकरणातली जात मेली नाही. आजही माणसाच्या अंतःकरणातली जात मेली नाही. ती मरू अथवा न मरू, पण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या मार्गाने आणि फुल्यांच्या आणि सावित्रीच्या मार्गाने आपण जर गेलो तर निश्चितपणे आपला उद्धार होऊ शकतो. आणि ही जमेची बाजू आहे की बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल जरी मान्य केलं नसेल तर आज जेवढे कायदे आलेत ना, जेवढे कायदे आलेत, हिंदू कोड बिलातलं एक 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 कलम आता वापरायला लागले. म्हणून बाईला आता 50% जागा राखीव मिळाल्या. म्हणजे 50 आमदार जर असतील तर त्यातल्या 50 कोण आहेत, बाया आहेत. पण अजूनही आमच्यातली परिस्थिती मिळलेली नाही. बाई जरी गावातली सरपंच झाली तर तिचा नवरा टोनगा जाऊन तिथं बसतो त्या खुर्चीवर. कारण इथली व्यवस्था काय म्हणते, बाईला काय अक्कल नाही, ते शेणकूर करतील, पोरांना शाळेत सोडायचे, हे करायचे ते करायचे. आणि तिला अक्कल आहे म्हणून तर निवडून दिलं ना, तिला अक्कल आहे म्हणून तर निवडून दिलं ना. तिची अक्कल तुम्ही सांभाळली नाही, तिची अक्कल तुम्ही सांभाळली नाही. तिचं जे वैशिष्ट्य आहे जगण्याचं, ते जगण्याचं वैशिष्ट्य तुम्ही समजून घेतलं नाही. म्हणून तर तुमचं खऱ्या अर्थानं वाटोळ झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनीच बाबासाहेबांचं अनुकरण करावं, फुल्यांचं अनुकरण करावं. आणि आपल्या घरातली स्त्री, ती आई असेल, ती बहीण असेल, ती बायको असेल, ती सून असेल, ती कोणीही असो, स्त्रीचा उद्धार करण्यासाठी, तिला समतेची भावना निर्माण करून देण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा फुले आठवावे लागतील, शाहू महाराज आठवावे लागतील, बाबासाहेब आठवावे लागतील आणि पुन्हा एकदा सगळ्यांना समतेचा हात द्यावा लागेल. म्हणून आजच्या या प्रसंगी मी अश्विनीला खूप 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 शुभेच्छा देतो. अश्विनीला माहीत नाही कदाचित, पण तुझ्या वडिलांना किंवा तुझ्या नवऱ्याला किंवा सासू सासऱ्यांना जो आनंद झाला असेल, मी छातीत ठोकपणे सांगतो, त्यांच्या 1000 पट मला आनंद झालेला आहे. कारण त्यासाठी आम्ही दररोज बोंबलतोय, दररोज लेक्चर देतोय, दररोज समाजाला शिकवायचं काम करतोय. मला आज तो मोठ्या, सगळ्यात मोठ्या कार्यक्रमापेक्षा हा मला फार मोठा वाटतो. हा घरात असू द्या, पण एक प्रचंड अंधार आहे, लाईट गेली घरातली, अंधार आहे, पण एक मिनमिनती चिमणी, एक मिनमिनती मेणबत्ती अख्ख्या घराला अंधाराचा ठाव घेते ना. एक बाई शिकली, बाबासाहेब तेच होते ते, जेव्हा रामू म्हणायची की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी, बाबासाहेब म्हणतात रामू त्या वाक्यात थोडस बदल करून घे. काय, अगं झोका देणारी बाई जर शिकली, काय झोका देणारी बाई जर शिकली तर झोका कसा अचूक दिशेला देईल, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द आपल्या काळजावर कोरावा लागेल. नमो बुद्धाय, जय भीम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.